अशा या अलौकिक राजस सुकुमार असणाऱ्या प्रल्हाद महाराजांना 12व्या दिवशी पाळण्यामध्ये घालून नामकरण सोहळा झाला. मुकुंद अण्णा वगैरे लोक आले असतील. आनंदात सोहळा पार पडला. नाव प्रल्हाद असं ठेवलं. प्रत्येकाच्या नावामागे काहीतरी हेतू असतो. आपलं नाव, ज्यांना नावं ठेवायचा स्वभाव असतो त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही, पण नाव ठेवताना काहीतरी मनामध्ये विचार असतो. आपण जेव्हा एखाद्याला लेकराचं नाव ठेवतो त्याच्या बाबतीत बोलतो, काहीतरी हेतू असतो. प्रल्हादच का नाव ठेवलं? अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम भजे श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकं रामचंद्रम भजे अच्युतम. हजारो नाव आहेत. विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भूत प्रभु भूत कृत भूत वृद्ध भावो भूतात्मा भूत भावना. चला, आजूबाजूला असलेले लोक जे भागवत याच्यासाठी आलेले आहेत कथा ऐकायसाठी, त्यांनी आपली आपली जागा ग्रहण करा. आपण श्रवणासाठी आलो हे लक्षात ठेवून वेळ सांभाळण्याचा प्रयत्न करा. आज मी दुपारी 2 वाजता इथं उपस्थित झालो आणि आपण सर्वजण आपल्या आपल्या खोल्यामध्ये होता. आपण ऐकायला आलेला आहात. या सगळ्यामध्ये दोष जर कोणाचा असेल तर कृष्णशास्त्री पळसकर यांचा आहे. असं व्हेवी जेवण दिलं. श्रीखंड, आम्रखंड, श्रीखंड, भूखंड, दोरखंड, लोखंड. बरोबर आहे, झोपा येतातच हो, मला येऊ लागली. लोकांना हलकं फुलकं जेवण द्या. रात्री काय खाऊ घालायचं ते खाऊ घाला. जे झोपले की सकाळीच उठले पाहिजे 4 वाजता. हर गंगे हर. बरोबर 2 वाजता कथा होणार तर 5 मिनिटं आपण आधी आलो पाहिजे. आपण तितक्यासाठी तिकडे 300 किलोमीटर आलेलो आहोत. राग न मानता सूचना लक्षात घ्यावी ही विनंती. जन्मतात होते बाळसे, रडले नाही मुळी कसे, हास्यमुखी पहा दिसे, आले वैदिक पहावय. नाव प्रल्हाद का ठेवलं तर ज्याच्याकडे पाहिल्याबरोबर आल्हाद उत्पन्न होत होता म्हणून नाव प्रल्हाद ठेवलं. अच्युतम केशवम खूप नाव आहेत पण ते नाव नाही आठवलं, प्रल्हादच आठवलं. त्याचं कारण आहे, जन्माला आल्यापासून 12व्या दिवसापर्यंत रडलाच नाही. हा कधी, हा बाळ कधी रडलाच नाही. हा रडायसाठी आला नाही, रडणाऱ्याचे आसू पुसण्यासाठी जन्माला आलेला आहे. नेहमी हसतमुख असायचा. ज्याच्याकडे पाहिल्यावर आल्हाद मिळतो त्याचं नाव प्रल्हाद नाही तर अजून काय ठेवायचं. अनुभव असा आहे, रडायचंच नाही पण एखाद्या वेळेला रडला किती टाळ्या वाजवा. आपल्याकडे लेकराला खेळवायच्या पद्धती आहेत, त्या काही मी इथून आता व्यासपीठावरून सांगाव्यात अशा नाही आहेत. पण मनुष्य लेकराला खेळवता खेळता देहभाव हरपतो. पहा, लेकराला खेळवणार गंमत सांगतो, बारकाईनं पहा. लेकराला जेऊ घालायचं ना तर त्याला काही म्हणू शकत नाही, आ कर, आई आ करते. आठवा तुमचं तुम्ही. आता लेकरं मोठे झाले तरी आपल्याला आठवतं. मी लहान आहे का आ करायला, पण लेकराला खाऊ घालताना, लेकराला पाचताना आपण त्या भावामध्ये जातो महाराज. आमचा प्रल्हाद रडतच नाही. आणि टाळी वाजवली कदाचित रडला तर टाळी वाजवली राहत नाही. मग टाळी काय वाजवावी लागते? रामाचं नाव घेऊन टाळी वाजली की प्रल्हाद थांबला. म्हणजे याचा अर्थ काय, याला नामाची एवढी गोडी आहे की कोणी घरामध्ये जर दुसरी वायफळ बडबड करायला लागलं तर बाळ पाळण्यात असो की मांडीवर असो रडायचा, अरे बाबांनो वेळ वाया घालवू नका रे.
काही चल करोनी प्राणी राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागे राम. महाराजांना सुचवायचं आहे एका महिन्याची असताना, अरे बडबड करू नका रे बाबा, मला वाईट वाटतं, किती वेळ वाया घालवता तुम्ही. चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता. प्रत्येक कर्म करताना नामस्मरण केलं पाहिजे. उगाच विनाकारण किती बडबड करतो आपण, ती महाराजांना का संताला आवडत नाही. पहा, आपण क्षेत्रावर आलो, आपण एखाद्या उत्सवात गेलो, उगाच सासू काय म्हणती, सून काय म्हणती, पोरं काय म्हणतात, अरे हे तर घरोघरी चालूच आहे. इथे तू जॉब किती केला, काल किती झाला, आज किती झाला, याची चर्चा केली पाहिजे. महाराजांना घरामध्ये सुद्धा कोणी दुसरं जास्त बडबड रडायचे महाराजांची, आणि मग श्रीराम 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 रामाचं नाव घेऊन टाळी वाजवली की आमचा प्रल्हाद हसायचा. मुकुंद अण्णांच्या लक्षात यायला लागलं. 2 महिने झाले असतील, मुकुंद अण्णा जे महादेव शास्त्री जाऊन बाळाला साखर खिरड्याला आणलं. आता जो आनंद वेळीत झाला ना, तोच आनंद साखर खिरड्याचा. प्रल्हादाला पाहून हे लेकरू पहिलं नव्हतं, पण आगळं वेगळं होतं जरा. स्वतः नाही तर अनेकांना नामस्मरण करायला लावणारं लेकरू आहे. सगळ्यांना आनंद वाटायचा बाहेर. अर्थात ज्याला नामाचं वेड आहे असा एकमेवाद्वितीय भक्त आपल्या जगतात जन्माला आलेला एकच आहे. कोण येतो? नमरे यास्तवनेला नमरे यास्तवनेला पर्वत शिखरासी लोटिला कोणी. अहो, उकळत्या तेलामध्ये टाकलं, हत्तीच्या पायाखाली रगडण्याचा प्रयत्न केला, डोंगराच्या कड्यावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. सकल भक्त शिरोमणी एकमेवा द्वितीय असा भक्तराज, ज्याचं नाव आहे प्रल्हाद. एका कवीनं वर्णन केलं. श्री त्रेतायुगीचे नृसिंह वदले प्रल्हाद भक्ता प्रति घ्यावा अवतार तू कलियुगी होणे न ऐशा प्रति त्या योगेच मुकुंद उदरी आलाद का सज्जना श्री प्रल्हाद पदांबुजा करीतसे मीराग रे वंदना सद्गुरुनाथ महाराज. तो त्रेतायुगीचा प्रल्हाद. वाद्य थोडे कमी कमी करा. तो त्रेतायुगीतला प्रल्हाद जो होता ना महाराज, त्याची जी नामनिष्ठा होती ती या प्रल्हादाची नामनिष्ठा. अगदी 1.25 महिन्यामध्ये त्यांना दिसून आली. घरात जास्त आवाज सुरू झाला की रडायचा
आणि रामनामाची टाळी घेऊन वाजवलं की तो हसायचा, खेळायचा. याचा अर्थ काय? हा नामनिष्ठ आहे. मग नामनिष्ठ कोण होऊन गेलं? त्या प्रल्हादाचं नाव याला ठेवा, म्हणून आमच्या बाळाचं नाव प्रल्हाद ठेवलं असलं पाहिजे. तुम्हाला वाटायचे ती कवी कल्पना वाटू द्या, पण वास्तविकता आहे. मला सांगा, हजारो वर्षात कोणी आपल्या मुलाचं नाव रावण ठेवलं का? एखाद्या मुलीचं नाव शूर्पणखा ठेवलं का? नाही. काही नाव काढलं की आम्हाला किळसच येते. पण प्रल्हाद जन्मला, प्रल्हाद जन्मला, प्रल्हाद. तो त्रेतायुगीतला प्रल्हाद हा जन्माला आलेला आहे. असू द्या, थोडं हळूहळू मोठं करावं लागेल आपल्या प्रल्हादाला, त्याच्याशिवाय चरित्र पुढे जाणार नाही. म्हणून प्रल्हादाला आपण 2 वर्षाचं, 4 वर्षाचं, 5 वर्षाचं करू आता कथेमध्ये. रांगत रांगत आमचा प्रल्हाद घरभर फिरायचा. काय वातावरण होतं घरात. मुकुंदांना सकाळी 4 वाजता मानस पूजा करून देवापुढे बसलेले असायचे. बाबा शास्त्री वेद पाठशाळेमध्ये मुलांना वेदमंत्रांचे धडे देत होते. तर आमची गंगामाय, आमच्या पार्वती देवी, आजीबाई, राम सर्वांगी सावळा, राम सर्वांगी सावळा, राम सर्वांगी हेम अलंकार, सरळ हेम अलंकार विबळा, राम सर्वांगी सावळा, सांगायचं हेतू म्हणजे आजीमाय घरामध्ये फुपाळ्या म्हणायची, तिकडे मानस पूजा चालू आहे, तिकडे देवाची पूजा चालू आहे, तिकडे वेद मंत्र चालू आहे. यापेक्षा पवित्र वातावरण काय असतं? आज हे वातावरण पाहायला तरी मिळतं का? एखाद्या आश्रमात गेल्याशिवाय आपल्याला हे पाहायला मिळत नाही. आपल्या घरात सकाळी 5 वाजता कोणते गाणे म्हणतात, कोणते गुणगुणतात. एका घरात आमचा मुक्काम होता. नंदूभाऊ मोरील भागवताच्या कथेला गेलो होतो. आता सगळे झोपलेले असं पाहून आजीबाई गाणं म्हणू लागल्या. आजीबाई, कधी करीशी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा, आपण आपलं वय काय, आपली सोय काय, आपल्या तोंडात गाणं कोणतं? अरे वातावरणच नाही हो आम्हाला. आमच्या प्रल्हादाच्या घरामध्ये ऋषितुल्य जीवन आहे सगळं. वसिष्ठवामध्ये व सदृशा सगळे कसे होते घरातले लोक. आणि या पवित्र वातावरणामध्ये बाळ आमचा खेळायचा. आता 3-4 वर्षाचा झाला, रांगत रांगत देवाजवळ जायचं आणि टक लावून पाहत बसायचा. मुकुंद अण्णांना फार आनंद वाटायचा त्या बाळाकडे बघून. पूजा होईपर्यंत शांत बसायचं. आरती झाल्यावर मग तिथून आपल्या मित्रांबरोबर खेळायला. 4-5 वर्षाचे झाले. परिणाम गरोदरपणी असताना, आईच्या पोटात असताना दासबोध ऐकलेला, भागवत ऐकलेलं. आमच्या भागवत धर्माचा प्रत्येक मानबिंदू ज्यांच्या मस्तकामध्ये बसलेला होता. असा आमचा प्रल्हाद एकटा सकाळी आजोबाबरोबर 4 वाजता उठायचा,
कधी त्यांच्याबरोबर डोळे झाकून बसायचा, तर कधी कधी हे सगळे लोक आपल्या आपल्या कामाला गेले की उठायचा आणि नदीच्या काठावर जाऊन बसायचा. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम राजा राम 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 सीता राम राम नदीच्या काठावर बस सकाळी 4 वाजता बाबा शास्त्री उठले, पाहत होते. देवघराजवळ आहे का? नाही. वेधशाळेमध्ये आहे का? नाही. नाही. होमकुंडाजवळ आहे का? नाही. मग पारसदारात आहे का? नाही. कुठे गेला? 1-2 वेळेला नदीच्या काठावर, अरे एकटा काय करतो? बसलो, छान वाटतं, शांत वाटतं, निवांत वाटतं. भोगावती नावाची नदी, त्या वाळूमध्ये जाऊन बसायचे महाराज. एकदा तर सकाळी 4 वाजता किल्ल्यात जाऊन बसला. किल्ल्यामध्ये एक भुयारासारखं होतं, खेळण्याला किल्ला होता, काठावर दिसतो आपल्याला नदीवरून जाताना. बाबा शास्त्री हातामध्ये कंदील घेऊन पाहायला गेले. तिथं बसलेला निवांत. अरे सकाळी 4 वाजता किती अंधार असतो किल्ल्यामध्ये. अरे त्या गुहेमध्ये विंचू आहे का, साप आहे का, काय जाऊन बसलाय. दिवसा सुद्धा जाऊ वाटत नव्हतं, निर्मनुष्य असा तो प्रांत. बाबा शास्त्रीने उठवलं, अरे प्रल्हादा, घरात सगळे वाट पाहतात, रे कुठे आला होता? इथं तुला एकट्याला भीती वाटली नाही का? म्हणाले, बाबा मी एकटा कुठे होतो? अरे एकटाच होता ना तू? नाही, मी पाहिलं नसेल. वामभागी सीता भागी सीता माई वामभागी सीता माई जगज्जननी माझे आई, जगज्जननी माझे पश्चात भागी लक्ष्मण, पश्चात भागी वारीच्या मरे आपण. वामभागी सीता वामभागी सीता माई वामभागी सीता माई. बाबा शास्त्री नावाचं व्यक्तिमत्व काय होतं असे त्यांचं वर्णन आहे की भागवत सांगत असताना ते भगवत स्वरूप होऊन जायचे. डोळ्यातून सारख्या आनंदाच्या धारा व्हायच्या. जे वर्णन करत होते त्याच्याशी समरस आमचे बाबा शास्त्री होत होते आणि त्यांना त्या परमेश्वराच्या कृपेचा आस्वाद मिळालेला होता. आणि प्रल्हाद 5व्या वर्षी सांगतो, मी एकटा नव्हतो, माझ्या बाजूला रामराय होते, जानकीबाई माझ्या बाजूला बसलेल्या होत्या. अरे आमची गंगामाय ज्या प्रकारचे भूपाळ्या म्हणत होती आणि तिच्यापासून शिकलेलं सगळं आहे. राम कसा असतो, त्याच्या उजवीकडे कोण असतं, त्याच्या डावीकडे कोण असतं, त्याच्या समोर कोण असतं, हे सगळं वर्णन पक्क लक्षात ठेवून आमचे महाराज तो आनंद घेत होते की माझ्यासमोर रामराय बसलेले आहेत, वामभागी सीताबाई आहे, भरत शत्रुघ्न चामर ढाळतात. हे सगळं प्रल्हादाला 5व्या वर्षी दिसतं. आणि बाबा शास्त्री म्हणतात, वाह प्रल्हादा, धन्य आहे बाबा तू. घरात येऊन सांगतात अण्णाला, अण्णा आपला प्रल्हाद साधा नाही आहे. मी आणायला गेलो होतो, मला सांगू लागला, त्याला रामदर्शन होतं का अण्णा? अण्णा तिथल्या तिथे ढोलायचे. होत असेल रे, लहानपणापासून आईच्या पोटात असल्यापासून त्याची आवडच तशी आहे सगळी. होत असेल बाबा, मोठा होईल कोणीतरी. किती ज्योतिषी लोकांनी त्याचं वर्णन सांगितलेलं आहे, आपल्याला लक्षात ठेवावं लागेल एवढं निश्चित आहे. रोज असंच व्हायचं, इकडून पकडून आण, तिकडून पकडून आण, हळूहळू मोठे व्हायला. हळूहळू
मोठा होत 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 8वं वर्ष लागलं. काय वाणी अत्यंत शुद्ध आहे. समज येण्याच्या आधीपासून ज्यांच्या वाणीमध्ये नाम आहे. अरे मुखम पवित्रम यदि राम नाम, हस्तौ पवित्रौ यदि दान धर्म, पादौ पवित्रौ यदि तीर्थयात्रा, आणि हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. मुखम पवित्रम, अखंड नामस्मरण त्याच्या तोंडामध्ये जणू चाललेलं आहे. असा याचा प्रसन्न चेहरा आहे. आणि असा हा प्रल्हाद एक पाठी होता. पूर्वीच्या काळी म्हणजे आजही वैदिक लोक व्रतबंध झाल्याशिवाय मुलांना वेद मंत्र शिकवत नाही. पण जेवढे सूक्त प्रल्हादाच्या मुखोद्गत झालेले आहेत, शब्दरूपावली, धातुरूपावली, समास चक्र. महाराज काव्यातले बरेचसे प्रकार 8 वर्षाच्या होण्याच्या आत प्रल्हादाला ऐकवले. यांनी एकदा ऐकलं की दुसऱ्यांदा म्हणूनच दाखवायचा. हे म्हणून दाखव, ताबडतोब ते म्हणून दाखव. आपण ब्रह्मचैतन्य महाराजाचं चरित्र वाचलं पहा. अनन्य अत्यंत यंतो माम, लिंगोपंत म्हणाले होते. ब्रह्मचैतन्याने वाक्य पूर्ण केले. कधी ऐकलं, कुठे शिकले? हे सगळे काय असतं, यांच्या ब्रह्मरंध्रातून अमृताचा स्त्राव होत असतो. हे सगळे उपजतच विद्वान ज्ञानी असतात. त्यांना साधना करायची गरज नसते. साधना करावी लागते तुमच्या आमच्यासारख्याला. पण आमच्या प्रल्हाद महाराजांना प्रत्युत्पन्न मत, जे शिकवलं एकदा शिकलं की मुखोद्गत, पुष्कळसा अभ्यास झाला. पण असं आहे आमच्याकडे ऋषी परंपरेप्रमाणे जन्मना जायते शूद्र, पण संस्कारात द्विज उच्यते. ब्राह्मणाच्या घरात जरी मुलगा जन्माला आला तरी तो ब्राह्मण म्हणवल्या जात नाही. जोपर्यंत व्रतबंध संस्कार होत नाही त्याला बाकीचे ब्राह्मणाचे नियम काही बळजबरी नाहीये. तरी एखादा नियम तोडला तर त्याला अपराध मानल्या जात नाही, कारण अजून तो व्रताने बांधलेला नाही. आता 8 वर्षाचा झाला, वाणी चांगली आहे. खरं म्हणजे शास्त्रांनी 5व्या वर्षी व्रतबंध करावं असं सांगितलंय. पण पोरग तोत्र बोबड नसलं तर तिथं 12 वर्षाचे झाली तरी चला खेळडा गामी जाऊ, चला खेळडा. 12वे वर्ष. वाणी काय होती आमच्या प्रल्हाद महाराजांची महाराज. आणि मग सगळ्यांनी विचार केला 8 वर्ष लागलेला आहे. आज आता व्रतबंध सोहळा करायला पाहिजे. प्रल्हादाचा व्रतबंध सोहळा ठरला म्हणल्याबरोबर गावातल्या लोकांना परमानंद झाला. खूप विद्वान, शास्त्री, पंडित, देशपांडे, श्रीमंत, सावजी, महाजन असे पुष्कळ प्रत्येक समाजातल्या लोकांना मुकुंद अण्णाशी प्रेमसंबंध होता महाराज. एक भावनिक संबंध होता. सगळं समाज आज व्रतबंधाला आलेला आहे. मोठे मोठे विद्वान आले. हरिहर महाराज, जेणे की त्या काळातले जे संत होते ने, अवधूतानंद स्वामी महाराज, महाराजांच्या पायी वाचा पैंजणाला जी शोभा, गोपी मध्ये ठेंगणा कृष्ण उभा, ऐशाच्या ते क्रीडवीती कुमारी, पाया देवो वामनो ब्रह्मचारी, बटवाचार्यो शुभम भवतु. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि वाजंत्री सावचित्त. वाजंत्री म्हणलं टाळ्या वाजवायला काय हरकत, ते सांगावं लागतं का? एकदा होऊन जाऊया. सीताकांत स्मरण जय जय. मला काय थोडं दिसायला कमी दिसतं. तेव्हा तुमच्या टाळ्या ऐकू आल्या की तुम्ही जागे आहात.
असा मला आज मी असं गृहीत धरतो की सगळे जागे आहेत, पण तो माझा गैरसमज असू शकतो. टाळ्या ऐकू आल्या तर मी समजेल सगळेच जागे आहेत. सीताकांत वा. आता तुम्हाला लक्षात आलं असेल तुम्ही जागे आहात. व्रताने बांधी जीवाला, व्रताने बांधी जीवाला, असा हा व्रतबंध सोहळा. व्रतबंध सोहळा, आता व्रतबंध सोहळा. शास्त्री पंडित विद्वानांची, संत सज्जन योगी जनांची, मांदी जमली खेटक ग्रामी, मांदी जमली खेटक ग्रामी, आशीर्वच देण्याला असा हा व्रतबंध सोहळा. आता व्रतबंध सोहळा, आता व्रतबंध सोहळा. टाळी वाजली सुमुहूर्ताची, टाळी वाजली सुमुहूर्ताची, गर्दी अक्षता आरोपणाची, गायत्रीचा मंत्र देवुनी, गायत्रीचा मंत्र देवुनी, उपनीत केला असा हा व्रतबंध सोहळा. आता व्रतबंध सोहळा, आता व्रतबंध सोहळा. अनुष्ठान गायत्री केले, अनुष्ठान गायत्री केले, सवित्यालाही बहुतोषविले, गुरुग्रहाते जाऊन करणे शास्त्राध्ययनाला असा हा व्रतबंध सोहळा. आता व्रतबंध सोहळा, आता व्रतबंध सोहळा. महत्वाचा भाग व्रतबंधाला अजून एक शब्द आहे उपनयन. उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेणे. कोणाजवळ कोणाला न्यायचं? शिष्याला गुरुकडे नेणे. सवित्याला उपासना करून संतुष्ट करणे. गायंतम त्रायसे ह्यस्माद. गायत्री मंत्राच्या अनुष्ठानाने देह, वाणी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार पवित्र करून घ्या. आज जिथे आपण हे श्रवण करायला आलेलो आहोत, तिथे अनेक गायत्रीचे उपासना अनुष्ठान करणारी मंडळी येऊन गेलेली आहेत, सध्या करतायत. गायत्री हा जो मंत्र आहे महाराज, अनुष्ठान जर केलं गायत्रीचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं, आमच्यासाठी ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मास्त्र महाभारतामध्ये ज्या ब्रह्मास्त्राचं वर्णन आलं ना, तो उपयोग मला गायत्रीचा होऊ शकतो. हरिहरानंद महाराज आणि अवधूतानंद स्वामी महाराज विशेषत्वाने आमच्या अवधूतानंद स्वामींनी प्रल्हादाला जवळ घेऊन सांगितलं की बाळा, उपजतच तू तर प्रल्हादाचाच अंश आहेस, पण गायत्रीचं अनुष्ठान कर. आणि संतांना दिलेले शब्द आमच्या प्रल्हादाने व्रतबंध सोहळ्यानंतर 4 महिन्याने गायत्रीचं पहिलं अनुष्ठान केलंय. मयि मेधाम मयि प्रजाम मयि अग्निस्तेजो ददातु, मयि मेधाम मयि प्रजाम मयि सूर्यो भ्राजो ददातु. काय आम्हाला सूर्यापासून, आम्हाला प्रजापतीपासून, आम्हाला इंद्रापासून, आम्हाला चंद्रापासून काय काय मिळवायचं ते सगळं गायत्रीच्या अनुष्ठानाने त्रिकाल संध्या करत होते आमचे प्रल्हाद महाराज.
आता यज्ञोपवीत संस्कार झाल्यापासून अजून थोडंसं बंधन आलं. सूर्योदयाच्या आत स्नान करायचं. अकाले वंदिता संध्या संध्या वंध्या वधूर इव. संध्येचे काही विशिष्ट नियम आहेत, त्याच वेळेला संध्या केली पाहिजे. आमचे प्रल्हाद महाराज, आमचे विद्यागुरु महामोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला संध्या झाली नाही तर दुसऱ्या दिवसापर्यंत उपास नियम पाळले त्या लोकांनी. उगाच आज त्यांचा शब्द आपण त्यांचं नाव काढलं तरी आपली इच्छा पूर्ण होते. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासवून जाते. कृपा केली या रघुनाथे, प्रचित येते. हे जे अनुभव येतात हे त्यांनी केलेल्या अनुष्ठानाचं फळ आहे. आता वेदमंत्रांचा अर्धी संहिता घरातल्या घरात झाली हो. 10व्या वर्षापर्यंत मी सांगितलं ना, प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे. गुरुजीने एकदा सांगितलं की जसाच्या तसं म्हणायचं. 16 पाठ म्हणायची, ऋचान आर्द्रीन वर्गण असं असतं ना काही, मला काही माहीत नाही त्यात. पण या पद्धतीचं कामच नाही पडलं. एकदा मंत्र म्हणलं, अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजं. आमच्या प्रल्हादानी असाच्या असा अख्खा मंत्र म्हणायचा. काय वेळ लागणार संहिता म्हणायला. आपण तर संहिता म्हणजे माझ्यासारख्या जड बुद्धीच्या माणसाला संहिता काय, आपल्या लेकराचंच नाव ठेवावं लागेल संहिता. प्रल्हाद महाराजाची मुखवत झालेली संहिता. कधी कधी आईला मदत करण्यासाठी नदीवर जायचे. 6व्या वर्षाचा झाल्यापासून शाळेत जाऊ लागले. महाराज आमचे प्रल्हाद शाळेत जात होते. एकदा काय झालं, पूर्वीच्या काळी टोळधाड यायची. टोळधाड आली की एखाद्या शेतामध्ये पडली की मग गावातल्या लोकांनी त्यांना मारायचं. आमच्या साखर खेरड्यामध्ये ती टोळधाड आली, शेतामध्ये पडली सगळी. गुरुजींनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगितलं, सर्वांनी घरी जायचं, काठ्या घेऊन यायचं आणि टोळ मारायचे. दुसऱ्याला कोणाला मारायचं म्हणजे काय, हात वळवळ करतो, ताकद नसली तरी दात ओठ खाऊन. सगळे पोरं घरी गेले, काठ्या घेऊन आले आणि प्रल्हाद मात्र एका झाडाखाली बसलेला आहे. काय अवस्था होती, मन राम रंगी रंग. मन राम रंग राम रंगी रंगले. मन राम रंगी रंगले. मन राम रंगी मन राम रंगी रंगले. मन राम रंगी रंगले. रंगून गेलेला आमचा प्रल्हाद. गुरुजीने पाहिलं, अरे सगळे मुलं काठ्या घेऊन आले, झोडपणं सुरू केलं त्यांनी खेळायला. प्रल्हाद गुरुजी तिथे आले. काय करतो, बसलो. मी काय सांगितलं, म्हटलं तुम्ही सांगितलं टोळधाड मारायला, मी मारणार नाही. अरे का नाही, मला अशी जीव हत्या नाही करावं वाटत. अरे मी तुझा गुरुजी आहे, मी सांगायला लागलो तुला टोळ मारले पाहिजे. गुरुजी आहे ना मी, माझी आज्ञा पाळली पाहिजे. गुरुजी तुम्ही मला दुसरी आज्ञा द्या. शाळा झाडायची का, तुमचं घर झाडायचं का, अंगण झाडायचं का, पाणी भरायचं का, तुम्ही सांगाल ती सेवा केली. पण याला मार त्याला झोड हे माझ्याकडून होणार नाही. आपण अशी इच्छी मोठा घेतला, तेणे जीव व्याकुळ झाला.
आपणावरून इतराला समजलेची मला हे मारजोडीचं शास्त्र माहिती नाही, मी नाही मारला. मी गुरुजी आहे. गुरुजी दुसरी आज्ञा द्या, मी ही आज्ञा पाळणार नाही. तुला माहिती आहे का मी काय करू शकतो? मी तुला सांगू शकतो उद्यापासून शाळेत यायचं नाही. म्हणले आत्ताच घरी चाललो. जय श्रीराम. एवं पोट भरायाची विद्या ती म्हणू नये सद्विद्या. अरे ही शाळेतली विद्या पोट भरायपुरतीच आहे हो. खरी विद्या जर शिकायची असेल ना, कौन बताए बाट गुरु बिन कौन बताए बाट. गुरु बिना कौन बताए बाट, गुरु बिना कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिना कौन बताए बाट. बड़ा बिकट यमघाट, बड़ा बिकट यमघाट, कौन बताए बाट. गुरु बिना कौन बताए बाट, गुरु बिना कौन बताए बाट. कौन बता बाट. नमस्कार केला शाळेला. घरी आले, दप्तर ठेवून दिलं. आईला नमस्कार केला. करे आज शाळेच्या आधी चला लवकर आला. लवकर सुटली का शाळा? आई शाळा नाही सुटली, आता शाळेत कायमचाच जायचं नाही. अरे का? गुरुजीने सांगितलं. गुरुजीचं आडनावच दंडे. काय परंपरा असेल हो दंड देण्याची? आडनाव दंडे, त्यांनी दंड दिला आणि महाराजांनी आनंदाने स्वीकारला. जाऊ द्या बाई, त्याला काय. मुकुंद आमच्या गंगाबाईनं प्रल्हादाला बिलकुल रागवली नाही. जाऊ दे, आपल्या घरी ही विद्या आहेच आहे. अध्यात्म विद्या विद्याना. खरी विद्या कोणती आहे? अध्यात्म विद्या सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि ती आपल्या घरामध्येच प्रगट झालेली आहे. अनेक पिढ्यापासून आपल्या घरात आहे. काही काळजी करायचं काम नाही. आहेत ना, अण्णा शिकवत आहेत, बाबा शास्त्री शिकवत आहेत, गोपाळ दादा आहेत. चालू द्या, आनंदाने चालू आहे कारभार. आमचे प्रल्हाद महाराजांचं असं आहे, ज्या कामामध्ये मदतीची गरज आहे घरामध्ये ते काम करू लागायचं. गंगा मायला कधी शेण आणून दे, सारवायसाठी पाणी आणून दे, घर झाडू लाग. नदीवर चालली म्हणजे धुणे बरोबर घेऊन जायचं, तिकडून ओलं धुणं खांद्यावर टाकून वापस आणायचं, ते वाळू टाकायला. सगळे कामं महाराज अगदी सामान्य बालकाप्रमाणे करत होते. का? नमातु परदैवतम. तेव्हापासून मातृभक्ती महाराजांनी दाखवली. या आईला त्रास नाही होऊ द्यायचा. मी धष्टपुष्ट आहे, अरे खेळायला पुष्कळ वेळ पडला, थोडी आईलाही मदत केली पाहिजे. काही काही लोक बायकाला एवढी मदत करतात गुरुजी, बर का शास्त्री बुवा, काय सांगावं तुम्हाला. आईला मदत करत नाहीत, बापाला नाही, पण बायकोला एवढी मदत करतात. इथे आलेले सगळे चांगले आहेत बरं का, जे आलेले त्यांच्याविषयी सांगतो मी. आमचे प्रल्हाद महाराज आपल्या आईला मदत करायची. नदीवरून येताना कामं आटोपलेले होते, उड्या मारीत मारीत महाराज आले. मित्र खेळत होते नदीच्या काठावर, महाराज तिथे उभे राहिले आणि योगायोग असा एक अलौकिक असा योगी समोरून जात असताना दिसला. काय अंगावर फक्त लंगोटी आहे, डाव्या हातामध्ये कुबडी दाबलेली आहे, हातामध्ये माळ आहे, फक्त जटा वाढलेल्या आहेत, त्रिपुंड लावलेला आहे, रामनामांकित मुद्रा आहेत.
पायातल्या खडावांचा चट 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 असा आवाज येतो. अलौकिक अशा वेगाने सरळ चाललेला आहे. दृष्टादृष्ट झाली आणि तो योगी आमच्या प्रल्हाद बाळाकडे पाहत 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 गेला. पण त्याचं साधं पाहणं सुद्धा, अरे ब्रह्मानंद महाराज वर्णन करतात, माया पाशभूते पळविली. काय संतांच्या दृष्टीमध्ये क्षेप असते महाराज, झेप असते. ब्रह्मचैतन्य महाराजाची दृष्टी पडली आणि माझी माया पाशभूते पळविली. अरे पळविली भ्रांती राहून या चित्ती. ब्रह्मानंद स्तुती काय करू. संतांच्या दृष्टिक्षेपाचा परिणाम आमच्या प्रल्हादावर पडला आणि प्रल्हाद टक लावून त्याच्याकडे पाहत होता. मित्रामध्ये खेळत होता पण नजर त्याच्याकडे आहे. कसा होता तो योगी. वैराग्याचा पुतळा प्रगटला भूतला. वैराग्याचा पुतळा प्रगटला भूतळा. नेत्रा माझी साठला योगी राजा. नेत्रा माझी साठला योगी राजा. वैराग्याचा पुतळा प्रगटला भूतळा. वैराग्याचा पुतळा प्रगटला भूतळा. नेत्रा माझी साठला योगी राजा. नेत्रा माझी साठला योगी राजा. लंगोटी ती कटी माझी कुबडी ती काखे माझी. जटा दिसती शिरावरी अति सुंदर. खडावाच्या पायातळी स्मरणी दिसे हस्तांतरी. नाम जाचे ओठावरी विलसतसे हो. वैराग्याचा पुतळा प्रगटला भूतळा. नेत्रा माझी साठला योगी राजा. वैराग्याचा पुतळा प्रगटला भूतळा. नेत्रा माझी साठला योगी राजा. लक्ष लागले चरणी रूप साठले से नयनी. मिठी घालावी चरणी वाटत से हो. वैराग्याचा पुतळा प्रगटला भूतळा. नेत्रा माझी साठला योगी राजा. वैराग्याचा पुतळा प्रगटला भूतळा. नेत्रा माझी साठला योगी राजा. योगी राजा योगी राज. कोण होत आहे. हे होते रामानंद महाराज. दृष्टादृष्ट झाली पण आमच्या प्रल्हादाला त्यांचं नाव माहिती नाही, गाव माहिती नाही, कुठून आले कोणीकडे गेले. वेग असा होता महाराज, वेळ आल्याशिवाय संत भेट होत नाही. का संत दर्शने हाला पद्मनाभ जोडीला. योग्य वेळ आल्याशिवाय. नुसती दृष्टिक्षेप टाकली, माहिती आहे रामानंदाला आज ना उद्या हा माझ्याकडे येणार. रामानंद महाराज तिथून गेले पुढे आणि किनोळा नावाच्या गावाला त्यांचे चातुर्मास चालू होते महाराज. 1 2 3 4 चातुर्मास. बुलढाण्याजवळ किनोळा नावाचं गाव आहे. आणि 3 चातुर्मास पूर्ण झालेले आहेत महाराजांचे. आता हा चातुर्मास जवळपास संपलेला, पण सगळीकडे दिगंत कीर्ती पसरली गेली रामानंद महाराजांची. एक रामानंद महाराजांचा कोणी नावाचा साधू आहे. 4 महिने मौन धारण करतो, अन्न खात नाही, पण येणाऱ्या जाणाऱ्याला तृप्त करतो. गावाच्या बाहेर झोपडी बांधून राहतो. स्वतः नामस्मरण करतो, दुसऱ्यांना नामस्मरण सांगतो.
दासबोध वाचतो आणि दासबोधाच्यावर लोकांना विवेचन करतो आणि सगळ्यांना नामस्मरणाचा वेध लावतो. आश्रम असा बांधला की आजूबाजूला झाडाखाली सुद्धा लोक बसलेले आहेत. काय करीत? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना साधूंचं वेड आहेच महाराज, अजूनही आहे. असा एक महात्मा त्या शेतामध्ये झोपडी बांधून राहतोय, एकटाच राहतो, अन्न खातच नाही. हे सगळं ऐकून सगळीकडे दिगंत कीर्ती पसरली. खेड्यापाड्यातले लोक जर एकादशीला येतात, रात्र भजन करतात, द्वादशीला सूर्योदयाला ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितल्याप्रमाणे द्वादशीला अन्नदान. खेडेपाड्याचे लोक जेवून खाऊन तृप्त होऊन जायचे. सगळीकडे कीर्ती पसरायची. त्या काळात काय वर्तमानपत्र होते का मीडिया काम करत होती महाराज? काही नाही. पण आपोआप हा त्याला सांगतो, तो त्याला सांगतो. ही वार्ता साखर खिरड्यामध्ये येऊन आदळली. ही कोणीतरी एक महात्मा ब्रह्मचारी आहे असा आहे. आपले महाराज नेहमी सांगायचे की साखर सांडली की मुंग्यांना निमंत्रण द्यावं लागत नाही. आमच्या प्रल्हादाच्या कानावर ही गोष्ट आली. मुकुंद अण्णांना समजलं, सगळ्या घरातल्या लोकांना समजलं आणि प्रल्हादाला ओढ लागली की आता आपणही कोण महात्मा आहे पाहून तर येऊ, दर्शन तर घेऊ. भेटी लागे देवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लाग इथे आत, भेटी लागी जीवा लाग इथे आत. पाहे रात्रंदिवस पाहे रात्रंदिवस वाट तुझी, वाट तुझी. भेटी लागी जीवा लाग इथे आत, भेटी लागी जीवा लाग इथे आत, भेटी लागी जीवा लाग इथे आत, भेटी लागी जीवा लाग इथे आत. लागली से आस, लागली से आस. प्रल्हादाने विचारायचं अण्णांना, अण्णा योगी कोणी महंत आहे, दर्शनाला जाऊ का? अरे आपण सर्वच जाऊ, जाऊ उद्या जाऊ परवा. पण येणारी जाणारी मंडळी, काही घरातल्या आडी अडचणी, लांबच चाललं. पण प्रल्हादाची तळमळ सारखी कणाकणाला क्षणाक्षणाने वाढते आहे. एक दिवस मात्र प्रल्हादाने 2-3 मित्र तयार केले. अण्णांना सांगितलं, बाबाशास्त्रीला सांगितलं की आज मात्र मी हे आम्ही तिघं चौघं आहोत, जाऊन दर्शन घेऊन संध्याकाळी वापस. लक्षात आलं याला फार 2-4 दिवसापासून सारखी तळमळ, जाऊ द्या चांगल्या मार्गाला जातोय,
संताचं दर्शन चांगलं असतं. संत दर्शने हा लाभ पद्म लाभ जोड. या या प्रल्हाद जा बेटा ये. आणि मग काय 2-3 मित्र घेऊन निघाले महाराजांचे. नामस्मरण करत 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 ते किन्हळा नावाच्या गावाला आले. आश्रमात येऊन पाहतायत वातावरणाचं तुम्हाला वर्णन करून आधी सांगितलं होतं की आजूबाजूला नामसाधक बसलेले आहेत आणि आश्रमामध्ये महाराजांची नेमकी समाधी उतरलेली आहे. दुग्ध प्राशन करण्यासाठी कोणीतरी कनक कटोरा दुधासे भरियो तो दुधाचा प्याला रामानंद महाराजाच्या ओठाला लावायचा. रामाला अर्पण केला. रामा घ्या मी प्रसाद भक्षण कर. आणि ओठाला इतक्यामध्ये आमचा प्रल्हाद आलेला आहे. बरोबर 3 मित्र आहेत. आल्या बरोबर समाधीतून उतरलेले ते पुण्य शरीर आमच्या रामानंदांचं बालपणीच वैराग्य प्रखरते गुरु कृपा ही झाली भरते आज्ञादी झाली श्री गुरुनाथ आज्ञादी झाली श्री गुरुनाथ राम नाम लावी जनता शरणागत निकारियनाथ शरणागत अनाथ शरणागत. बालपणीच वैराग्य प्रखर वैराग्य असलेलं त्या रामानंद महाराजांचं दर्शन झालं. आणि प्रल्हादाला आठवलं ज्या योगी पुरुषांनी आपल्याला जाता येता नुसतं दर्शन दिलं तोच हा योगी योगी पावन मनाचा ओ योगी पावन मनाचा योगी पावन पावन मनाचा योगी पावन योगी पावन योगी पावन मना. आणि मग काही महिन्यापूर्वी ज्यांनी माझ्यावर दृष्टिक्षेप टाकला तोच हा महात्मा आहे म्हणल्याबरोबर साष्टांगम प्रणिपत्यतम देहभाव हारबला अष्टसात्विक भाव जागृत झाले महाराज. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोपडे हृदयी प्रगटे. महाराज काहीतरी ऋणानुबंध आहे हो. साष्टांग नमस्कार घातला आणि पायावरचं डोकं उचललंच नाही. रामानंद महाराज उभं राहिले त्या बाल प्रल्हादाला उचललं हृदयाला लावलं. बस ये हृदयी ते हृदयी प्रेरित. बाळा कुठून आलास? आपल्या घराण्याचा इतिहास सांग. साखरखेड्याला राहतो. भोगावतीच्या काठावर आमचं गाव. अरे सगळी माहिती समजल्यावर रामानंद महाराजाला वाटलं की हा साधा नाहीये बरं का. अरे आपल्याला नमस्कार करायची आपल्या पद्धती कशा आहेत. नमस्कार संताला असा नमस्कार असतो. देवाला साधूला संताला नमस्कार करायची लाज वाटते आणि नको त्यांचे पाय धुळी चाटतात. आता तुम्ही निवडणुकीच्या काळात पाहिलं ना कोणाच्या बोटाला हात लावून पाया पडतात आणि ते या पक्षातून त्या पक्षात ढकलून देतात. अरे पाय कोणाचे पकडावे? पाय सेवावे सेवावे सद्गुरूचे प्रेम भावे सदा राहावे आनंदात तरीच चिंतन. महाराज वाह बाळा चांगला अधिकारी होशील रे तू. त्या दोघांना बरोबर आलेले जे मित्र होते त्यांना हातात प्रसाद देऊन
त्यांना पाठवलं आणि आपल्या दुधाचा प्याला रामानंद महाराजांनी प्रल्हादाच्या हातात दिला. प्रसादे सर्व दुःखाना हालिरस्योपजा. रामानंद महाराजांनी दूध आपल्या हातातलं रामाला नैवेद्य दाखवलेलं प्रल्हादाला दिलं. पिऊन टाक म्हणल्यावर त्यांना माहिती आहे, अरे शास्त्र पुराण पडलेले आमचे ऐकलेले पडलेले महाराज होते. अहो आमच्या कैकईनं, आमची कैकई ओळखीची आहे ना, प्रसाद उशिरा दिला म्हणून तिनं आपल्या प्रसादाचा धरून बाजूला ठेवला. प्रसादाचा अपमान केला. ताबडतोब आकाशातून एक घार आली. पिंड घारीले झडपिला अंजलीले तोसे. माणसाने प्रसाद हातात पडला तो काय आहे त्याची किंमत न पाहतो तो प्रसाद आहे. ताबडतोब भक्षण केला पाहिजे. रामानंद महाराजांनी दूध पिलं, आनंद वाटला. अरे 6 किलोमीटरवरून पायी आलेले होते आणि आज सद्गुरूचं दर्शन झाल्याने आधीच तृप्त झालेले होते. आता प्रसाद मिळाला. वा 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 वा. दोन्ही मित्रांना सांगितलं असं करा, याला मी आजच्या दिवस ठेवून घेतो, तुम्ही प्रल्हादाच्या घरी जाऊन सांगा त्या मुकुंद अण्णांना मी प्रल्हादाला पाठवतो म्हणून. आणि प्रल्हादाला ठेवून घेतलं 2 दिवस. आणि 2 दिवसामध्ये आमच्या प्रल्हादाने परीक्षण समीक्षण निरीक्षण केलं. अरे साधू संतांच्या घरात लहानचा मोठा झालेला, वैदिकांच्या शास्त्रीच्या संतांच्या घरातला हा प्रल्हाद. त्यांनी पाहिलं की रामानंद महाराज उठतात केव्हा, झोपतात केव्हा, जप करतात, प्रत्येकाला सांगतात काय आणि नुसतेच सांगतात का स्वतःही करतात. 2 दिवसात परीक्षण केलं आणि लक्षात आलं की आता हे दुसरं कोणी नाही, हे माझे सद्गुरू आहेत. धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा, काय होऊ उतराई तुमचे चरणी माझे. नमस्कार केला. 2 दिवस झाले आणि आज आता माहिती आहे तुला काय म्हणाले रामानंद महाराज? मी सांगतो ऐक. रामानंद महाराज म्हणाले प्रल्हादा 2 दिवस झाले बरं, तुझा स्वभाव आवडला मला. तू आता असं कर, घरी जा. आई वडील घरातली मंडळी वाट पाहत असेल, त्यांना माझा परिचय नाही, मला त्यांचा परिचय नाही आणि असं 2 दिवसापेक्षा जास्त ठेवून घेणं बरं नाही. तू घरी जा. पण काय होतं पहा, इतकी ओढ लागलेली रामानंद महाराजांची, संतांची एकदा ओढ लागली, आपुलकी उत्पन्न झाली. त्वमेव माता च पिता त्वमेव हा भाव अंतःकरणात उत्पन्न झाला की संताला सोडून जाताना काय अवघड होत असतं. मला आठवतं मी तेव्हा लहान होतो, शाळेत जात होतो, पण महाराजाबरोबर उन्हाळ्याच्या सुट्ट्यात राहत होतो. म्हणजे विनायकराव होते महाराजांच्या सेवेत आणि एका गावाचा कार्यक्रम आटोपून महाराज साखरखेड्याला जाणार होते. 8-10 दिवस थांबणार होते. विनायकरावचं गाव त्या मंठाजवळून जवळ होतं, त्यामुळे महाराज म्हणले आता विनायकराव तुम्ही घरी जा, आता मी आठवडाभर घरी खेरड्यामध्ये आहे, मग यानंतर पुन्हा पत्र टाकेल तुम्हाला. घरीच जायचं होतं. पण बऱ्याच महिन्यापासून बरोबर राहिलेले महाराजांचा अगदी जवळून महाराजांना पाहिलेलं असल्यामुळे एक विशेष प्रकारची आस्था, ओढ, जिज्ञासा आणि प्रेम उत्पन्न झालेलं. महाराजांनी घरी जा म्हटलं तर हे अगदी रडायला लागले. मी महाराजांना तात्यात म्हणायचो तेव्हा सुद्धा, तात्या रडायला लागले, यात लहान आहे काय? पण यांना काही काम सांगितलं नाही, काही घरी जायला सांगितलं. नंदू भाऊ तेव्हा लग्न पण झालेलं होतं कोणाचं, विनायकराव. मग घरी जायला रडायचं काय काम आहे? पण ते रडू लागले, म्हणले रडायला लागले. महाराज म्हणले तुला नाही समजणार, मी पत्र टाकेल त्याला, या या गेले आपले डोळे पुसत. नंतर समजलं मला हे चरित्र वाचल्यावर. आज रामानंद महाराजांच्या जवळून जाताना प्रल्हादाची अवस्था काय झाली महाराज.
रामानंद महाराज तीन म्हणतात, ये बरं प्रल्हादा ये. गुरुचरणाना विनंती करीतो, विरह दुःख ते फार, श्री चरणाला सोडून जाणे मन होईना तयार, माझे मन होईना तयार, माझे मन होईना तयार, मन होईना तयार, माझे मन होईना तयार, माझे मन होईना तयार. निघायचं म्हणून साष्टांग नमस्कार घातला आणि पुन्हा 4 पावलं मागे जातात, पुन्हा गुडघ्यावर टेकून नमस्कार करतात. डोळ्यात अश्रू साठलेले आहेत, कंठ सदगलित झालाय. कोणाचा? आमच्या प्रल्हादाचा. गुरुला सोडून जाताना काय वेदना होता. कन्या सासुरासी जाये, मागे परतो निपाहे. त्या अवस्थेमध्ये प्रल्हाद महाराज आमच्या रामानंद महाराजांना विनंती करतात, खेरडा ग्रामी आपुले येणे, सांगा कधी होणार. त्या दिवसाची त्याची क्षणाची वाट आम्ही पाहणार, मन होईना तयार, माझे मन होईना तयार, माझे मन होईना तयार. मात पित्यासह नगरवासी. प्रल्हाद महाराज विनंती करतात, आमच्या साखर खेळण्याला आपण केव्हा याल. मला तर अपेक्षा आहे, माझ्या आई वडिलांनाही अपेक्षा आहे आपल्या दर्शनाची, पण मात पित्यासह नगरवासी भाग्यवंत होणार. खेडा ग्रामी आपुले येणे, सांगा कधी होणार. गुरुवरा सांगा कधी होणार, गुरुवरा सांगा कधी होणार. श्री गुरुचरणी विनंती करीतो, श्री गुरुचरणी विनंती करीतो, विरह दुःख ते फार. श्री चरणांना सोडून जाणे मन होईना तयार, माझे मन होईना तयार, माझे मन होईना तयार, मन होईना तयार. रामानंद महाराज पुन्हा प्रल्हादाला जवळ घेतात, पाठीवून हात फिरवतात, सांगतात, बाळा आमचं सखाराम महाराजाच्या लोणीला आमचं जायचं ठरलेलंच आहे. तेव्हा साखरखिंड रस्त्यात येत आहे, माझ्या लक्षात आलं. आम्ही निश्चितच लोणीला जायच्या आधी साखरखिंडाला येऊन आपल्या सर्वांना भेटू. आनंद वाटला बस. आणि मग पुन्हा एकदा नमस्कार घालून आमचे प्रल्हाद महाराज घरी आले. मुकुंद अण्णांना, बाबा शास्त्रींना हे सगळं सांगता सांगता सुद्धा इतकं हृदय भरून येत होतं की गुरुशी एकनिष्ठता, गुरुने जे काही आकर्षण निर्माण केलं होतं त्यामुळे ते भारावून गेलेले होते. वा प्रल्हादा येऊ दे, काही काळजी करू नको, आपण त्यांचं त्या पद्धतीनं स्वागत करू, सत्कार करू. आपण सर्वांचा सत्कार करतो. येऊ दे महाराज आले तर आपण व्यवस्थित झाले. आणि आमचे प्रल्हाद महाराज सारखं त्यांचं चिंतन चालू आहे. इतकी रामानंद महाराजांची ओढ लागली. ते रामानंद महाराज कोण, जन्म कुठे झाला, वडील काय करत होते, त्यांचे गुरु कोण होते, त्यांनी साधना काय केली,
गुरुनी कोणकोणत्या परीक्षा घेतल्या आणि रामानंदाने कोणकोणत्या परीक्षा दिल्या आणि त्यामध्ये उत्तीर्ण झालेले रामानंद आज प्रल्हादाचा उद्धार करण्याची क्षमता बाळगतात. हे रामानंद महाराज कोण हे ऐकायचं आहे. पण उद्या दुपारी ठीक 2 वाजता आज शास्त्रीबाईंनी एक निर्णय घेतला. मी सांगून टाकतो, ते सांगणार नव्हते, मी सांगतो. उद्या 2 वाजायला 5 मिनिटं कमी असताना आपण आला नाही तर समोरचं गेट बंद होणार आहे. मग आपल्या आपल्या खोलीत बसा. संध्याकाळचा प्रसादही आपल्या खोलीत पाठवण्याची व्यवस्था शास्त्री महाराज करणार आहे. पाय सेवावे सेवावे आरतीची तयारी करा. सेवावे 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 सद्गुरूंचे प्रेम भावे सद्गुरूंचे प्रेम भावे पाय सेवावे सेवावे सदा रहावे आनंदात तरीच चिंतन फावत तरीच चिंतन फावत हरिमान ऐसा रहसी निज सुखा प्राप्त होसी हो पाय सेवावे सेवावे पाय सेवावे सेवावे पाय सेवावे सेवावे सद्गुरुनाथ महाराज की आरती मुकुंद तनयाची माझ्या सद्गुरुरायाची आरती मुकुंद तनयाची माझ्या सद्गुरुरायाची निश्चल शांती असे झाची आस मज सद्गुरु पायाची आरती मुकुंद तनयाची माझ्या सद्गुरुरायाची लावणे भावाच्या वाटी देवते ज्योत भरती निरांजन केली देहाचे ओवाळील चरणावरी करुणिया स्वगृहते दार ठेविले तुळशीचे पान केली सेवा रामानंद गुरुची स्थापना केली आरती मुकुंद तनयाची माझ्या सद्गुरुरायाची भावया त्रिविधतापहरण वंदुया श्री गुरुचे जोडुनी आलमप्रपंचाची धरुया गाससे शंकर सुतः तुला शरण नको दे जन्माची मरण देई बुद्धी तू सेवेची विनंती असे साधी आरती मुकुंद तनयाची माझ्या सद्गुरुरायाची आरती मुकुंद तनयाची माझ्या सद्गुरुरायाची अच्युतं केशवं रामनारायणं वासुदेवं माधवं
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय अवधूत चिन्मय श्री गुरुदेव दत्त गंगा माता सहस्रा सर्वदा योग तुझा घडावा कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुण भलतानंता प्रभुनायका मागणे त्यागा आहे तू जननी मदी अनकळे अज्ञान मिले करू घाली जे मज प्रेम पाखर सदा नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे सद्गुरुनाथ महाराज की जय